इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण पहिले भूमितीतील मूलभूत संबोध. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण सराव संच 1.1 अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला आहे, खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा. त्यातील पहिले उदाहरण आहे डिस्टन्स BE काढा. आता येथे B आणि E या बिंदूंच्या अगोदर निर्देशक लिहायचे. बिंदू B चा निर्देशक आहे 2 आणि बिंदू E चा निर्देशक आहे 5. यातील मोठी संख्या 5 आहे, 2 हे लहान आहेत, म्हणून अंतर काढताना काय करायचे तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. म्हणून डिस्टन्स BE बरोबर 5 वजा 2, 5 मधून 2 गेले, उत्तर आले 3. म्हणून B आणि E या बिंदूंचे अंतर आहे 3. आता दुसरे उदाहरण आहे डिस्टन्स JA काढा. म्हणजे J आणि A या बिंदूतील अंतर काढायचं आहे आपल्याला. J या बिंदूचा निर्देशक आहे -2 आणि A या बिंदूचा निर्देशक आहे 1. यातील 1 ही संख्या मोठी आहे, -2 हे लहान आहेत. मागील भागात आपण पाहिलं की जर एक संख्या ऋण असेल आणि एक संख्या धन असेल तर धन संख्या मोठी असते, ऋण संख्या लहान असते. म्हणून इथे -2 हे 1 पेक्षा लहान आणि 1 हे मोठा. आता काय करायचं आपल्याला, म्हणून डिस्टन्स JA बरोबर 1 वजा 2. इथे दोन्ही वजा चिन्हे आलेली आहेत. आता इथे जर दोन ऋण चिन्हे शेजारी शेजारी आली तर इथे काय होतं, त्याचं धन चिन्ह होतं. म्हणून 1 आणि 2 ची बेरीज करूया. 1 अधिक 2 बरोबर 3. म्हणून J आणि A या बिंदूतील अंतर 3 आहे. पुढील उदाहरण आहे डिस्टन्स PC काढा. आता P या बिंदूचा निर्देशक आहे -4 आणि C या बिंदूचा निर्देशक आहे -3. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर एक संख्या धन असेल आणि एक संख्या ऋण असेल तर त्यांची तुलना करताना आपल्याला काय करावे लागेल तर जी संख्या धन आहे ती मोठी असते आणि जी संख्या ऋण आहे ती लहान असते. म्हणून यातील अंतर काढूया. डिस्टन्स PC बरोबर 3 वजा 4. आता इथे पण काय करूया, दोन ऋण चिन्हे शेजारी शेजारी आले आहेत. जर दोन ऋण चिन्हे अशी आली तर तिथं काय होतं, धन चिन्ह होतं. म्हणजे यांची आपल्याला आता बेरीज करायची. बेरीज करूया. 3 अधिक 4, 3 आणि 4 ची बेरीज आलेली आहे 7. पुढील उदाहरण आहे डिस्टन्स JH काढा. बिंदू J चा निर्देशक आहे -2 आणि H चा निर्देशक आहे -1. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर दोन्ही संख्या ऋण आल्या, इथे हे दोन्ही संख्या ऋण आहेत, जर दोन्ही संख्या ऋण आल्या तर तिथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की जी लहान ऋण संख्या आहे ती मोठ्या संख्येपेक्षा मोठी असते. म्हणजे इथे दोन ऋण संख्या आल्यात, -2 आणि -1, यांची तुलना केल्यास लहानात लहान ऋण संख्या ही मोठ्यात मोठ्या ऋण संख्येपेक्षा मोठी असते. म्हणजे इथे शून्यापासून डावीकडे जसे जावे तसतसे संख्या लहान होत जातात. -1 पेक्षा -2 लहान, -2 पेक्षा -3 लहान, -5 पेक्षा -1 मोठे, म्हणजे -2 पेक्षा -1 मोठे. कोणत्याही मोठ्या ऋण संख्येपेक्षा 1 ही संख्या मोठी असते. या नियमाने काय करायचंय, -2 हे -1 पेक्षा लहान, म्हणून यांची वजाबाकी करूया. डिस्टन्स JH बरोबर -1 वजा 2. आता इथे काय करूया, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे मधली दोन्ही ऋण चिन्हे आलेली आहेत. तिथं काय करायचं, तिथं धन चिन्ह होणार. म्हणजेच -1 अधिक 2. आता इथे काय करायचं, एक संख्या ऋण असेल आणि एक संख्या धन असेल तर त्यांची वजाबाकी करायची आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. म्हणून 2 मधून 1 गेले, उत्तर आले -1. पुढचे उदाहरण आहे डिस्टन्स KO काढा. आता बिंदू K चा निर्देशक आहे -3 आणि O चा निर्देशक आहे 0. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्षात ठेवा, कोणतीही ऋण संख्या ही शून्यापेक्षा लहान असते. लहानात लहान संख्या, सर्व ऋण संख्या ह्या शून्यापेक्षा लहान असतात. 0 हा ऋण संख्येपेक्षा मोठा असतो. म्हणून डिस्टन्स KO बरोबर 0 वजा 3 बरोबर, इथे दोन ऋण चिन्हे आले, इथं पण काय होणार, त्याचं धन चिन्ह येणार. म्हणून 0 अधिक 3 बरोबर 0. K पासून O पर्यंतची 3 घरे, म्हणजेच K आणि O यातील अंतर 3 आहे. पुढील उदाहरण आहे डिस्टन्स PJ काढा.
P या बिंदूचा निर्देशक आहे -4 आणि J या बिंदूचा निर्देशक आहे -2. आता या दोन संख्यांची तुलना केल्यास -2 हे -4 पेक्षा मोठे असतात. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जर दोन ऋण संख्या आल्या आणि तर त्यांची तुलना केली तर मोठी ऋण संख्या ही छोट्या ऋण संख्येपेक्षा लहान असते. -4 हे -2 पेक्षा लहान, कारण शून्यापासून जसजसे डावीकडे जावे तसतशा संख्या लहान लहान होत जातात. शून्यापेक्षा -1 लहान, -1 पेक्षा -2 लहान, -2 पेक्षा -3 लहान, म्हणून -2 हे -4 पेक्षा मोठे. आता ह्या लहान मोठ्या संख्या ठरवल्यानंतर आपल्याला P आणि J या बिंदूचं अंतर काढायचं. काय करूया, 2 -4 हे लिहिलं. इथं पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर दोन ऋण चिन्ह इथं शेजारी शेजारी आली, म्हणजे दोन ऋण संख्यांची वजाबाकी जर करायची असेल तर तिथं काय होतं, तिथे वजाबाकी होत नाही, ही दोन्ही ऋण चिन्हे जातात आणि तिथे धन चिन्ह येतं. म्हणजेच काय येणार, 2 वजा -4 आहे, तिथे 2 अधिक 4 येणार, इथे 2 अधिक 4 लिहिलं. आता इथे -2 आहेत, पहिली संख्या ऋण आहे आणि दुसरी संख्या धन आहे, म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. 4 मधून -2 केले, उत्तर आलं 2. P आणि J या बिंदूचं अंतर 2. पुढील उदाहरण आहे डिस्टन्स QB काढा. आता Q या बिंदूचा निर्देशक आहे -5, B या बिंदूचा निर्देशक आहे 2. एक संख्या ऋण असेल आणि दुसरी संख्या जर धन आली तर धन संख्या ऋण संख्येपेक्षा मोठी असते, म्हणून -5 हे -2 पेक्षा लहान, -2 हे -5 पेक्षा मोठे तर लिहिलेलं आहे. आता यांची वजाबाकी करूया. डिस्टन्स QB बरोबर 2 वजा 5. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा परत, जर दोन ऋण चिन्हे अशी शेजारी शेजारी आली तर ही दोन्ही चिन्हे जातात आणि तिथे धन चिन्ह येतं, म्हणून 2 अधिक 5 बरोबर 5 आणि 2 7. डिस्टन्स QB बरोबर 7. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण सराव संच 1.1 अभ्यासलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.